नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच अनुषंगाने तुम्हाला या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, IBPS TCS पॅटर्ननुसार नवीन जो सिलेबस आहे त्यामध्ये इंग्लिश ग्रामर या घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच तुम्हाला एक स्ट्रॅटेजी प्लॅन सुद्धा कळणार आहे की इंग्लिश ग्रामर या घटकाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 है बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. प्रश्न दिलाय यू शुड नॉट डॅश स्ट्रे फ्रॉम युअर ऑब्जेक्टिव्ह. बघा, प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला सिनोनिम या घटकावरती 100% प्रश्न विचारले जातात. प्रश्न बघा आता काय म्हणतो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. बघा, आपल्याला असा अप्रोप्रिएट तंतोतंत सिनोनिम म्हणजेच काय सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा आहे, जो की काय दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. ब्रॅकेटमध्ये काय तो सिनोनिम दिलेला आहे, परंतु या शब्दाशी असणारा आपल्याला समानार्थी शब्द ऑप्शनवरून फाइंड आउट करायचा आहे आणि तो की तिथे ॲक्युरेट पुटअप करायचा आपल्याला. बघूया आपण प्रश्न काय म्हणतो. यू शुड नॉट डॅश स्ट्रे फ्रॉम युअर ऑब्जेक्टिव्ह. बघा, यू शुड नॉट तू करायला नाही पाहिजे. शुडचा वापर होतो करायला नाही पाहिजे, शुड नॉट करायला नाही पाहिजे. यू शुड नॉट स्ट्रे फ्रॉम युअर ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्हचा अर्थ होतो हेतू किंवा उद्देश आणि स्ट्रेचा अर्थ होतो भटकणे. म्हणजेच काय बघूया, यू शुड नॉट स्ट्रे फ्रॉम युअर ऑब्जेक्टिव्ह. तू तुझ्या हेतूपासून तुझ्या उद्देशापासून भटकायला नाही पाहिजे. म्हणजे भटकणे, विचलित होणे यासाठी कोणता वर्ड येतो आपण पाहूया. ऑप्शन नंबर 1 आहे डिले. डिले म्हणजे काय तर विलंब करणे, उशीर करणे. ऑप्शन नंबर 2 आहे डेव्हिएट. डेव्हिएट म्हणजे काय तर मार्ग भटकणे किंवा एका मार्गावरून दुसरीकडे जाणे. थर्ड ऑप्शन आहे डिफर. डिफर म्हणजे काय आपण वेगळं असतं म्हणता येईल. ड्वेल म्हणजे काय तर एखादी वस्ती करून राहणे, राहण्याचं ठिकाण, यासाठी ड्वेल हा वर्ड वापरतो. मग एखाद्या परिस्थितीपासून आपलं मन भटकणे, विचलित होणे यासाठी आपला करेक्ट ऑप्शन येतो ऑप्शन नंबर 2 डेव्हिएट. आपण इथे पुटअप करूया, स्ट्रेच्या जागी डेव्हिएट घेऊया. यू शुड नॉट डेव्हिएट फ्रॉम युअर ऑब्जेक्टिव्ह. तू तुझ्या उद्देशापासून दूर जायला नाही पाहिजे, म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. प्रश्न दिलाय एंटर समवन्स लँड ऑर प्रॉपर्टी विदाउट परमिशन. बघा, प्रश्न काय म्हणतो, वन वर्ड सबस्टिट्यूशनशी संबंधित हा वर्ड आहे. बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला जास्तीत जास्त पाठ करणं आवश्यक आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये 100% ते विचारतात. बघा काय म्हणतं, एंटर समवन्स लँड. कोणाच्या तरी लँडमध्ये, लँड म्हणजे काय तर जमिनीमध्ये किंवा प्रॉपर्टीमध्ये, मालमत्तेमध्ये काय मालमत्तेमध्ये प्रवेश करणे, एंटर करणे विदाऊट परमिशन म्हणजे परवानगी न घेता एखाद्याच्या मालमत्तेमध्ये किंवा जमिनीमध्ये प्रवेश करणे. जसं की आपण म्हणतो पाकिस्तानची जी आर्मी आहे भारतामध्ये भारताची परवानगी न घेता भारताच्या सीमेअंतर्गत येण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यासाठी काय म्हणतात. ऑप्शन 1 वाचूया, फॉयलेट. फॉयलेट म्हणजे काय तर हिंसेचा मार्ग अवलंबणे असं म्हणता येईल आपल्याला. प्रोहिबिट म्हणजे काय तर निषिद्ध असणे एखादी गोष्ट. इम्पोज म्हणजे काय तर एखादी गोष्ट लादणे. ट्रेस पास म्हणजे काय तर अतिक्रमण करणे म्हणजे दुसऱ्याच्या जागेत प्रवेश करणे. म्हणून या वन वर्ड सबस्टिट्यूशनसाठी आपला करेक्ट आन्सर येतो ट्रेस पास. म्हणजे काय, एखाद्याच्या जमिनीमध्ये किंवा एखाद्याच्या प्रॉपर्टीमध्ये त्याची परवानगी न घेता प्रवेश करणे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. बघा, आपल्याला प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं. बघूया प्रश्न. दे आर प्लांटिंग सॅपलिंग्स अलॉंग द रोड साईड. बघा, सर्वात महत्त्वाचं काय, पहिल्यांदा ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे तो टेन्स कुठला आहे ओळखायचा. बघा, टेन्स दिलेला आहे सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस फर प्लस ING. बघा, सब्जेक्ट झाला दे, आर हा ॲमिजारपैकी झाला आणि फर्ब झाला प्लांट, प्लांटला लागला ING. म्हणजेच हा झालेला आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा. बघा, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपल्याला काय करायचं असतं, ज्या वेळेला जो ऑब्जेक्ट दिलेला असतो, बघा ऑब्जेक्ट झालेला आहे ते सॅपलिंग, म्हणजे सुरुवातीला आपल्याला सॅपलिंगनी पॅसिव्ह व्हॉइस वाक्य सुरुवात करायचं. बघूया, ऑप्शन नंबर 1 मध्ये सुद्धा सॅपलिंग आहे, 2 मध्ये सॅपलिंग आहे, 3rd मध्ये आहे, 4th मध्ये आहे. बघूया नेक्स्ट रूल काय म्हणतो. बघा, ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलेला आहे, त्यानंतर ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करताना जे मॉडेल ऑक्झिलरी दिलेलं आहे त्या मॉडेल ऑक्झिलरीनुसार आपल्याला ठरवायचे की सिंग्युलर असेल तर इज घ्यायचं, प्लुरल असेल तर आर घ्यायचं. बघा, सॅपलिंग्स एस लागलेला आहे, अनेक आहेत, म्हणून काय येणार आहे आर येणार आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शनमध्ये सुद्धा आर आहे, थर्ड ऑप्शनमध्ये सुद्धा आर आहे. आणि नेक्स्ट रूल काय म्हणतो, ज्या वेळेला प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य असतं त्यावेळेला क्रियापदाला ING लागलेला असतो, परंतु त्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपल्याला बीइंग घ्यावं लागतं. म्हणजेच बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये बीइंग नाहीये, तिसऱ्या ऑप्शनमध्ये बीइंग आहे, म्हणजेच आपला आन्सर नंबर 3 हा करेक्ट आहे. बघा, आणि पॅसिव्ह व्हॉइस करत असताना सर्वात महत्त्वाचं काय, जो वर्ब आहे त्याला थर्ड फॉर्ममध्ये करावा लागतं. म्हणून बघा,
सॅपलिंग्स आर बिंग प्लांटेड, प्लांट या क्रियापदाचं तिसरं रूप झालेलं आहे. सॅपलिंग्स आर बिंग प्लांटेड अलॉंग द रोड साईड. बघा बरोबर आहे वाक्य, ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. प्रश्नाचा अर्थ जाणून घेऊया काय होतं ऍक्टिव्ह मध्ये. ऍक्टिव्ह व्हॉइस काय म्हणतो, अशी क्रिया जी एखादा व्यक्ती स्वतः करतो. बघा दे आर प्लांटिंग सॅपलिंग्स अलॉंग द रोड साईड. बघा ते काय करत आहेत, सॅपलिंग म्हणजे काय तर रोपटे रोडच्या बाजूने लावत आहेत असं वाक्य आहे. आणि पॅसिव्ह काय करतो, एखादी क्रिया कर्माकडून होत आहे असं सांगतं. बघा सॅपलिंग्स आर बिंग प्लांटेड अलॉंग द रोड साईड, जे रोपटे आहेत रोडच्या बाजूला लावण्यात जात आहेत असं त्याचा अर्थ होतो. चल नेक्स्ट बघू आता. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो, सेंटेन्स ऑफ अ पॅरेग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर, अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहरंट पॅरेग्राफ. बघा सेंटेन्स ऑफ अ पॅरेग्राफ आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर. बघा खाली जे वाक्य दिलेले तुम्हाला जंबलमध्ये दिलेले, जंबल म्हणजे काय तर अदला बदल केलेले, जो पॅसेज दिलेला आहे तो पॅसेज मधला जो क्रम आहे तो क्रम व्यवस्थित नाहीये, तो अदला बदल दिलेला आहे, म्हणजे सिच्युएशन कोणतीही दिलेली आहे, खालीवरी दिलेली आहे. बघा 100% प्रश्न विचारत होता. अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहरंट पॅरेग्राफ. या सेंटेन्सला आपल्याला काय करायचंय, करेक्ट ऑर्डर म्हणजे विशिष्ट क्रमाने लावायचंय आणि जेणेकरून त्याचं एक अर्थपूर्ण वाक्य बनणार आहे. प्रश्न वाचूया आपण काय म्हणतो. ए, इट वॉज ऑल्सो अन एनकरेजमेंट टू अदर सायंटिस्ट. सेकंड, the victory of the astronomers was a proof that European science was awakening. C, now they too started looking at nature with their own eyes, contradicting the long established ideas. Third काय म्हणतो, they began to copy the method that Copernicus had used so successfully. बघा अशा वाक्यामध्ये आपल्याला काय करता येईल, अशा वाक्यामध्ये काय असतं की एक सिच्युएशन दिलेली असते, म्हणजे एक आपण एखाद्या मूवी सारखं समजूया. त्या सिच्युएशन मध्ये एक हिरो असतो, मिडल मध्ये काहीतरी एक घटना घडलेली असते, प्रसंग घडलेला असतो आणि शेवटीला त्याचं काय सोल्युशन निर्माण होतं. तर आपल्याला या अनुषंगाने बघायचं की यामधला सर्वात महत्वाचा जो हिरो कोण आहे. बघा सेकंड नंबर ऑप्शन जो दिलेला आहे तो आपला पहिला होतो. बघा कशा पद्धतीने, द विक्ट्री ऑफ द ॲस्ट्रोनॉमर्स वॉज प्रूफ दॅट युरोपियन सायन्स वॉज अवेकनिंग. बघा द विक्ट्री म्हणजे काय, यश. विक्ट्री ऑफ द ॲस्ट्रोनॉमर्स, ॲस्ट्रोनॉमर म्हणजे कोण, अंतराळवीर. जो अंतराळवीरांचं जो विक्ट्री मिळवलेलं आहे, यश मिळवले, त्याने काय प्रूफ केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे, युरोपियन सायन्स वॉज अवेकनिंग. जे युरोपियन सायन्स आहे सर्वांना अवेकन करणार आहे, जागृत करणार आहे, सर्वांमध्ये एक ज्ञानाची भर टाकणार युरोपियन सायन्स आहे असं ते म्हणतं. नेक्स्ट बघूया यानुसार काय येतं. बी पहिल्यांदा आलेला आहे आपला, बी सापडलेला आपला, त्यानुसार दुसरा काय बघतो आपण, युरोपियन सायन्स दिलं. मग युरोपियन सायन्स दुसरं बघूया, ॲस्ट्रोनॉमरचा वाटा आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघूया ए येतं. बघा इट वॉज ऑल्सो अन एनकरेजमेंट टू अदर सायंटिस्ट. बघा या जो वाट्यामध्ये जो विक्ट्री मिळालेला आहे त्यांच्यामध्ये अदर सायंटिस्ट जे इतर शास्त्रज्ञ आहेत त्यांचा सुद्धा एनकरेजमेंटचा काय वाटा आहे असं म्हणतं. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हा आपला बरोबर येतो. बघा BADC. तरी पण आपण बाकीचे ऑप्शन लावण्याचा प्रयत्न करूया, त्याचा क्रम जुळवण्याचा प्रयत्न करूया. ए मिळालेला आपल्याला. आता बघूया डी. दे बिगॅन टू कॉपी द मेथड दॅट कोपर्निकस हॅड युज्ड सो सक्सेसफुली. बघा दे बिगॅन टू कॉपी द मेथड, त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्या मेथड आहेत त्या मेथड काय करायचं, कॉपी करायचं ठरवलेलं आहे. ओके, कॉपी द मेथड कोपर्निकस हॅड युज्ड सो सक्सेसफुली. ज्या मेथड आहेत त्या कोपर्निकसनी काय केलेलं आहे तर सक्सेसफुली वापरलेल्या आहेत. आणि शेवटचं बघा आता, नाव दे टू स्टार्टेड लुकिंग ॲट नेचर विथ देअर ओन आईज कॉन्ट्रडिक्टिंग द लॉंग एस्टॅब्लिश्ड आयडिया. आणि आता त्यांनी काय, दे टू स्टार्टेड लुकिंग ॲट द नेचर, आणि आता त्यांनी निसर्गाकडे पाहण्याचा स्वतःच्या देअर ओन आईज, स्वतःच्या डोळ्याने निसर्गाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन बदललेला आहे. कॉन्ट्रडिक्टिंग द लॉंग इस्टॅब्लिश्ड आयडिया. कॉन्ट्रडिक्टिंग म्हणजे काय, विरोधाभास. लॉंग इस्टॅब्लिश्ड आयडिया, ज्या स्थायिक असलेल्या किंवा ज्या स्थापिलेल्या ज्या कल्पना असतात त्या कल्पनाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी बदललेला आहे. बघा प्रत्येक सेंटेन्सला कुठला तरी शब्द को रिलेट केलेला असतो. यामध्ये बघा काय होतं, याच्यामधला पहिला येत होता द विक्ट्री ऑफ द ॲस्ट्रॉनॉमर. ॲस्ट्रॉनॉमरचं काय यश होतं. त्यानंतर काय मिळाले, ॲस्ट्रॉनॉमरनीच नाही तर अदर सायंटिस्ट हा क्ल्यू आपला मिळू शकतो. जे इतर सायंटिस्ट आहेत त्यांचं सुद्धा यामध्ये एनकरेजमेंट आहे. नंतर काय येतं, या सायंटिस्टनी काय केलेलं आहे, त्या सायंटिस्टसाठी दे वापरलाय. दे बिगॅन टू कॉपी द मेथड, त्यांनी त्या मेथड होत्या, त्या प्रक्रिया होत्या, त्या काय कॉपी करायला सुरुवात केलेली होती. आणि शेवटचा बघा, नाऊ दे टू स्टार्टेड लुकिंग ॲट द नेचर. बघा पहिल्यांदा काय,
त्यांनी त्या आयडिया ज्या होत्या, कल्पना होत्या, कॉपी करायला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये त्यांनी कोपर्निकसचा जो सक्सेसफुली कोपर्निकसने जो मेथड निर्माण केलेला होता ते सुद्धा त्यांनी वापर केला होता. यामध्ये आले दे टू स्टार्टेड लुकिंग ॲट नेचर विथ देअर ओन आईज आणि म्हणून सुद्धा दे टू म्हणजे इतर घटनांकडे, निसर्गाकडे सुद्धा पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदललेला आहे. बघा, क्रम लावण्याचा प्रयत्न करा. पॅराजंबलवर 100% प्रश्न विचारतात. नेक्स्ट बघू आता. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन अ रिपोर्टेड स्पीच. बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. साधारणतः 1 किंवा 2 मार्कला प्रश्न विचारले जातात. प्रश्न बघूया. शी सेड आय वेंट फॉर अ वॉक अर्ली इन द मॉर्निंग. बघा, शी सेड आय वेंट फॉर अ वॉक अर्ली इन द मॉर्निंग. ती म्हणाली की काय म्हणाली? आय वेंट फॉर अ वॉक अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी लवकर मॉर्निंग वॉकसाठी जाते असं ती म्हणाली. बघा, या वाक्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की टेन्स कुठला आहे. बघा, टेन्स आहे सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. बघूया आन्सरपैकी काय येतं. फर्स्ट आहे शी सेड दॅट आय वेंट फॉर अ वॉक अर्ली इन द मॉर्निंग. नेक्स्ट, शी सेड दॅट शी हॅड गॉन फॉर अ वॉक अर्ली इन द मॉर्निंग. थर्ड, शी टोल्ड दॅट आय हॅड गॉन फॉर अ वॉक अर्ली इन द मॉर्निंग. फोर्थ, शी सेड दॅट शी हॅड वेंट फॉर अ वॉक अर्ली इन द मॉर्निंग. बघा, ऑप्शन नंबर आपलं 2 हे आपलं करेक्ट आन्सर येतं. ते आन्सर कशा पद्धतीने येते आपण आता ते बघूया. बघा, शी सेड, बघा ती म्हणाली. ज्या वेळेला ऐकणारा कुणी असेल समोर, तर समजा ती म्हणाली शी सेड टू मोनालिका, तर ऐकणारा कोण आहे? मोनालिका. त्यामुळे त्या सेडचं कन्व्हर्जन टोल्डमध्ये होतं. सेड टू असेल तिथे तर त्याचं कन्व्हर्जन टोल्डमध्ये होतं. से असेल तर त्याचं कन्व्हर्जन टेलमध्ये होतं. परंतु येथे ऐकणारं कोणीही नाही म्हणजे सी सेड म्हणून ऐकणारा नसल्यास आपल्याला सेडचं काय घ्यायचं? सेड घ्यायचं. सेचं सेज ठेवायचं, सेजचं सेज ठेवायचं. म्हणून बघा या वाक्यामध्ये हा जो टोल्ड वापरण्यात आलेला होता हा ऑप्शन आपला कट झालेला होता. म्हणजे ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 पैकी असू शकतं. बघा, शी सेड यामध्ये पण आहे, यामध्ये पण आहे, 2 मध्ये पण आहे, 4th मध्ये पण आहे. आणि कंजक्शन म्हणून दॅटचा वापर, चारही वाक्यामध्ये दॅटचा वापर केलेला आहे. सर्वात महत्त्वाचा रूल काय बघा, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना जे वाक्य सिंपल पास्टमध्ये असेल तर डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये करत असताना एक तर ते सिंपल पास्टमध्ये राहतं किंवा ते पास्ट परफेक्टमध्ये होतं. म्हणून आपल्याला बघायचं आहे असं वाक्य ज्यामध्ये पास्ट परफेक्ट वापरलेलं आहे. बघा, सेकंड याच्यामध्ये आहे शी हॅड गॉन, शी हॅड वेंट. बघा, येथेच रॉंग झालेलं आहे. वेंट, शी हॅड वेंट. पास्ट परफेक्टमध्ये क्रियापदाचं V2 येत नसतं. पास्ट परफेक्टमध्ये फॉर्म्युला येतो सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. म्हणजेच काय? शी सेड दॅट शी हॅड गॉन फॉर अ वॉक अर्ली इन द मॉर्निंग. बघा, वाक्यामध्ये टेन्स बदल झाला. बघा, सिंपल पास्टचं पास्ट परफेक्टमध्ये झालं, कंजक्शन म्हणून दॅट वापरला, आयचं कन्व्हर्जन काय झालेलं आहे? शी मध्ये झालेलं आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. बघा, अर्थ काय होतो? शी सेड दॅट शी हॅड गॉन फॉर अ वॉक अर्ली इन द मॉर्निंग. ती म्हणाली की ती सकाळी लवकर मॉर्निंग वॉकसाठी गेलेली होती असं त्याचं वाक्य होतं. नेक्स्ट बघू आता. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा, स्पेलिंग मिस्टेकचा प्रश्न विचारले जातात. जास्तीत जास्त वाचन वाढवा, तुमचे स्पेलिंग मिस्टेकचे प्रश्न दूर होतील. पहिला प्रश्न आहे बघा प्रिशियस ऑप्शन. नेक्स्ट आहे पॉप्युलर, थर्ड आहे पर्टिक्युलर, चौथ आहे पिक्युलर. चला, आपल्याला आन्सर सापडलेला ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. मग पिक्युलियरची स्पेलिंग करेक्ट काय बघा? PECULIAR. पिक्युलियरचा अर्थ होतो चमत्कारित किंवा विशिष्ट. बाकीच्या शब्दांचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न करूया आपण. प्रिशियस म्हणजे काय? मौल्यवान. पॉप्युलर म्हणजे काय? प्रसिद्ध. पर्टिक्युलर म्हणजे काय? विशेष किंवा विशिष्ट. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन अ डायरेक्ट स्पीच. बघा, ही रिक्वेस्टेड हिज सिस्टर टू हेल्प हिम अरेंज दोज बुक्स ऑन द शेल्फ. बघा, ही रिक्वेस्टेड हिज सिस्टर म्हणजे आपल्याला या वाक्यावरून कळालं की हे वाक्य इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य. आपल्याला असं वाक्य फाइंड आउट करायचं आहे की जो की काय असणार आहे? डायरेक्ट स्पीचमध्ये असणार आहे. ऑप्शन वाचूया. He told to his sister, please help him arrange those books on the shelf. 2. He said to his sister, you must help me arrange those books on the shelf. 3rd, he said to his sister, please help me arrange these books on the shelf. 4th, he said to his sister, can you help me arrange these books on the shelf. बघा, या वाक्यामध्ये आपले कसे बदल होतील आता बघूया. त्यानुसार आहे ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट येतो. तो ऑप्शन कसा येतो बघूया आपण आता. आन्सर कसं येतं बघा. आता हे वाक्य जे दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये रिक्वेस्टेड वापरला. रिक्वेस्टेड केव्हा वापरतात? ज्या वेळेला वाक्य इम्पेरेटिव्ह असतं म्हणजे आज्ञार्थी वाक्य असतं त्यावेळेला रिक्वेस्टेड वापरतात. म्हणजे ह्या वाक्यामध्ये बघायचं आपल्याला आज्ञार्थी वाक्य असणार कुठला. म्हणजे ऑप्शन 2 हा इथेच बघा रॉंग झालेला आहे. बघूया आता. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच कसे करावे? विनंती असेल तर रिक्वेस्टेड वापरावे. बघा, म्हणजे पहिला जो वाक्य आहे ही टोल्ड टू हिज सिस्टर प्लीज हेल्प हिम. ही सेड टू हिज सिस्टर ऑप्शन 3 मधला
प्लीज हेल्प मी, म्हणजे दोन्हीपैकी 1 किंवा 3 पैकी असू शकतं, परंतु ते कशा पद्धतीने कट झालेले आहेत बघूया आपण आता याच्यामध्ये दोज आलेला आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना का रूल काय म्हणतो, दीजचं काय होतं, दोजमध्ये होतं, म्हणजेच या वाक्यामध्ये दोज हा येणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 येथे दीज वापरलेला आहे, म्हणून आपलं वाक्य बरोबर होतं. ही रिक्वेस्टेड हिज सिस्टर, त्याने त्याच्या बहिणीला विनंती केली टू हेल्प हिम अरेंज दोज बुक्स ऑन द शेल्फ, त्या शेल्फमध्ये ते पुस्तक व्यवस्थित अरेंज करण्यासाठी, त्यांची मांडणी करण्यासाठी मदत कर, असं तो त्याच्या बहिणीला विनंती केली. मग हा जो ऑप्शन काय म्हणतो, सी, थर्ड नंबरचा, ही सेड टू हिज सिस्टर, तो त्याच्या बहिणीला म्हणाला प्लीज हेल्प मी अरेंज दीज बुक्स ऑन द शेल्फ. बघा विनंती केलेली आहे वाक्यामध्ये, म्हणून या विनंती केलेल्या वाक्यामध्ये आपल्याला काय घेतलं, रिक्वेस्टेड घेतला, आणि कंजक्शन म्हणून वाक्य पॉझिटिव्ह असल्यामुळे टूचा वापर केलेला आहे. जर वाक्य निगेटिव्ह असेल तर आपण नॉट टूचा वापर आपल्याला येथे करता येतो, म्हणून आपला ऑप्शन नंबर 3 हा बरोबर आहे. आणि वाक्याच्या काळामध्ये अशा वाक्यामध्ये जे परमिशनचे वाक्य असतात, इम्पेरेटिव्ह असतात, त्यांच्यामध्ये वाक्याच्या टेन्समध्ये कोणताही बदल होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द ग्रुप ऑफ वर्ड्स. बघा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे, साधारणतः 2-3 मार्काचे वन वर्ड सबस्टिट्यूशन 100% विचारतात. प्रश्न वाचूया. अ पर्सन ऑर थिंग प्रेफर टू अदर्स. बघा अ पर्सन, एक व्यक्ती असेल किंवा एखादी थिंग असेल, म्हणजे वस्तू असेल, गोष्ट असेल, प्रेफर टू अदर्स, इतरांना ज्या वेळेला आपण प्रेफर करतो किंवा आपण त्याला असं सांगतो की तू ही गोष्ट करायला पाहिजे किंवा तू या गोष्टीची निवड केली पाहिजे, याला काय म्हणतात. ऑप्शन 1 आहे फेमस, प्रसिद्ध. ऑप्शन 2 वंडरफुल, आश्चर्यकारक. नंबर 3 आहे फेवरेट, म्हणजे काय तर आवडता. नंबर 4 आहे युनिक, म्हणजे एकमेव. बघा ज्या वेळेला आपण फेसबुकमध्ये एखादी आपण व्हिडिओ बघतो किंवा आपण यूट्यूबवरती एखादी पोस्ट बघतो किंवा इंस्टाग्रामवरती पोस्ट बघतो, ती ज्या वेळेला आपल्याला एखादी आवडते तर आपण त्याला काय म्हणतो, फेवरेटमध्ये ठेवतो आणि ते आपण इतरांना शेअर करतो. म्हणूनच या अनुषंगाने आपला ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. बघा आपल्याला सेंटेन्स काय करायचा आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये करायचा आहे. सेंटेन्स दिलेला आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. बघा द डिश वॉज प्रिपेअर्ड बाय द हेड चीफ. बघा द डिश वॉज प्रिपेअर्ड बाय द हेड चीफ, जी डिश होती प्रिपेअर बनवण्यात आलेली होती कुणाकडून, द हेड चीफ, ज्या मुख्य अशा शेफ त्याच्याकडून बनवण्यात आलेली होती. ओके, आता बघूया. द हेड प्रिपेअर्स द डिश. नेक्स्ट आहे द हेड चीफ प्रिपेअर्ड द डिश. थर्ड आहे द हेड चीफ वॉज प्रिपेअरिंग द डिश. द हेड चीफ हॅड प्रिपेअर्ड द डिश. बघा आपल्याला असं वाक्य शोधायचं आहे जे की सिंपल पास्ट असणार आहे, कारण वॉज नंतर फी3 केव्हा येतो, असं ज्या वेळेला पॅसिव्ह वाक्य असतं त्यावेळेला सिंपल पास्ट असतो, म्हणजे सब्जेक्ट प्लस फी2 प्लस ऑब्जेक्ट अशी रचना असणारं आपल्याला वाक्य फाइंड आउट करायचं आहे. पहिलं आहे का, नाही, याच्यामध्ये सिंपल प्रेझेंटचं वाक्य. दुसरं आहे का, सब्जेक्ट प्लस फी2 वापरलाय, दुसरं येऊ शकतं. थर्डमध्ये बघा वॉज नंतर ING आलाय, म्हणजे पास्ट कंटिन्युअस आलाय. येथे हॅड नंतर फी3 आलाय, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस फी3, पास्ट परफेक्ट आलाय, म्हणजेच आपलं आन्सर नंबर 2 हे आपलं करेक्ट आहे. द हेड चीफ प्रिपेअर्ड द डिश. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. बघा नवीन प्रकारचा प्रश्न आहे. बघा नॉर्मल सरळ सरळ अँटोनिम फाइंड आउट करा, अपोजिट वर्ड फाइंड आउट करा, असं नाही विचारलं. प्रश्न वाचूया. माय लँडलॉर्ड हॅज अ डॅश हेट्रेड फॉर मोर मनी. बघा हेट्रेड म्हणजे काय तर तिरस्कार असणे, लँडलॉर्ड म्हणजे काय तर मालक. माझ्या लँडलॉर्डला जास्त पैशाचा, लँडलॉर्ड म्हणजे घरमालक असं म्हणे. ओके, माझ्या मालकाला जास्त पैशाचा तिरस्कार आहे. मग या तिरस्कार असणे यासाठी अँटोनिम विरुद्धार्थी काय असतो, एखाद्या गोष्टीची आवड असणे. वाचूया आपण ऑप्शन. फर्स्ट आहे डिस्गस्ट. डिस्गस्ट म्हणजे काय तर अत्यंत वाईट. डिसलाईक म्हणजे काय तर ना आवडणे. थर्ड आहे क्रेविंग. क्रेविंगचा अर्थ काय होतो, एखाद्या गोष्टीची तीव्र आवड असणे किंवा एखाद्या गोष्टीची हाव असणे असा अर्थ होतो. बिटरनेस म्हणजे कडवटपणा. म्हणजे तिन्ही डिस्गस्ट, डिसलाईक, बिटरनेस हे या हेट्रेड या शब्दाशी असणारे सिनॉनिम आहेत. फक्त हेट्रेडसाठी अँटोनिम कुठला येतो, तो क्रेविंग येतो, म्हणजे एखाद्या गोष्टीची आवड असणे, हव्यास असणे, हाव असणे. नेक्स्ट, ओके, वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. बघा द ऑडियन्स डॅश डॅश ॲज सून ॲज द चीफ गेस्ट. बघा 2 फिल इन द ब्लँक विचारलेत आणि ॲक्युरेट आपल्याला येथे फिलअप करायचे आहेत की जेणेकरून वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकणार आहे. बघा प्रश्न मधला ऑप्शन 1 आहे. बघा शाउटेड म्हणजे काय, ओरडणे. प्रेझेंटेड म्हणजे काय तर सादर करणे. द ऑडियन्स शाउटेड. ऑडियन्स आपण पुटअप करून बघूया प्रत्येकाला अर्थ निघतो का. द ऑडियन्स शाउटेड, ऑडियन्स ओरडले ॲज सून ॲज द चीफ गेस्ट प्रेझेंटेड. चीफ गेस्टने
प्रेझेंटेड केलं त्यावेळेला ओरडले का नाही. स्क्रीम म्हणजे किंचाळणे. रिपोर्ट म्हणजे काय तर रिपोर्ट म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा परिचय देणे असं म्हणता येईल किंवा एखाद्या गोष्टीचा सारांश सांगणे. नेक्स्ट आहे चीर. चीर म्हणजे उत्साही. डिले म्हणजे काय तर विलंब करणे. नेक्स्ट आहे क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे. अराईव्ह म्हणजे काय तर आगमन होणे किंवा येणे. म्हणून ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट आहे. बघूया आपण इथं कसा फिलअप होतो बघा. द ऑडियन्स क्लॅप म्हणजे ऑडियन्सनी काय केलं टाळ्या वाजवल्या. ऑडियन्सनी क्लॅप केलं टाळ्या वाजवल्या. ॲज सून ॲजचा अर्थ होतो होताना होताच किंवा एखादी घटना घडताना घडताच. द चीफ गेस्ट अराइव्ड. जसे चीफ गेस्ट अराईव्ह झाले जसे चीफ गेस्ट मुख्य पाहुण्यांचं आगमन होताना होताच ऑडियन्सनी काय केलं क्लॅप केलं टाळ्या वाजवल्या. म्हणून ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट होता. नेक्स्ट बघूया. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. वर्ड दिला आपल्याकडे रोबस्ट. रोबस्टचा अर्थ होतो दणकट असणे किंवा मजबूत असणे किंवा शक्तिशाली असणं. यासाठी आपल्याला अपोजिट विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा. ऑप्शन 1 वाचूया. फिबल म्हणजे कमकुवत किंवा अशक्त. नेक्स्ट आहे स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे काय तर दणकट मजबूत. फिगरस म्हणजे उत्साही किंवा जोमात. स्टर्डी म्हणजे काय होतं शक्तिशाली. म्हणजे या रोबस्ट या शब्दासाठी स्ट्रॉंग, फिगरस, स्टर्डी हे तिन्ही याला सिनोनिम आहेत, परंतु फक्त एकच फिबल म्हणजे अशक्त कमकुवत हा त्याचा अँटोनिम विरुद्धार्थी शब्द येतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. सेंटेन्स 1 is fixed after which these sentences when properly sequenced from a coherent paragraph select the most logical order of sentence from among the option. बघा प्रश्न काय म्हणतो. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. जो खाली प्रश्न दिलाय त्याला एक लेबल असलेला म्हणजेच काय तर PQR हे लेबल आहेत यांचा काय दिलेला एक सेट दिलेला आहे संच दिलेला आहे. सेंटेन्स 1 इज फिक्स्ड. या संचमधला सेंटेन्स जो 1 आहे तो फिक्स आहे म्हणजे तो न बदलणारा आहे. When properly sequenced from a coherent paragraph, select the most logical order of sentence from among the option. या सेंटेन्सच्या अनुषंगाने या सेंटेन्सला मिळते जुळते असे जे 3 PQR लेबल केलेले जे सेंटेन्स दिलेत त्या सेंटेन्सचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे आणि वाक्य अर्थपूर्ण करायचं आहे. म्हणजे उतारा पॅरेग्राफ जो आहे तो आपल्याला कोहरंट पॅरेग्राफ जो आहे तो आपल्याला सिक्वेन्सली लावायचा आहे, अर्थपूर्ण लावायचा आहे. पहिला ऑप्शन वाचूया काय म्हणतो. देअर वॉज अ मॅन हू मेड हिज लिव्हिंग बाय सेलिंग बलून्स ॲट अ बीच. तेथे एक माणूस होता. हू म्हणजे जो. तेथे एक माणूस होता तो काय करायचा लिव्हिंग म्हणजे काय तर त्याची रोजीरोटी कमवायचा. कशी कमवायचा तर सेलिंग बलून्स ॲट बीच समुद्रकिनारी फुगे विकून तो त्याची रोजीरोटी बनवायचा. तो एक माणूस होता. मग या मॅन या शब्दाशी जोडणारा आपल्याला असा शब्द फाइंड आउट करायचा. या तिन्ही ऑप्शनपैकी आता बघूया काय होतं ऑप्शन. बघा ऑप्शन नंबर येतं आर. ओके. ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर द स्मॉल किड्स. जो माणूस होता जो की फुगे विकायचा ही जो कोण होता सेंटर ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला होता. कुणासाठी तर स्मॉल किड्स लहान मुलांसाठी. तिन्ही ऑप्शन पहिल्यांदा वाचून घ्या आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. आता तो लहान मुलांसाठी केंद्रबिंदू बनला होता म्हणजे पहिला ऑप्शन झाला बघा आर. दुसरं काय येतं बघूया ऑप्शनपैकी कुठला आहे कार QPRQ. अच्छा सापडलेला ऑप्शन नंबर 3 हा आपला ॲक्युरेट आहे. तरी सुद्धा आपण पूर्णक्रम लावण्याचा प्रयत्न करूया. आर फर्स्ट सापडला. आता क्यू वाला सेंटेन्स बघूया. हू वर कमिंग टू बीच अलॉंग विथ देअर फॅमिलीज. आता स्मॉल किड्स लहान मुलांसाठी काय वापरला हू वापरला. हू वर कमिंग जे लहान मुले यायचे कुठे यायचे बीचवरचे यायचे. कुणासोबत यायचे त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या बीचवर ते मुलं यायचे. नेक्स्ट कशासाठी यायचे बघा टू स्पेंड द क्वालिटी टाइम ॲट द बीच. कशासाठी तर त्यांचा क्वालिटी टाइम बीचवरती स्पेंड वेळ घालवण्यासाठी. मुलांचा जो वेळ असतो तो घालवण्यासाठी मुले कुठे त्यांच्या कुटुंबियासोबत कुठे यायचे तर बीचवरती यायचे. यामुळे ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. बघा अशा प्रकारचे पॅसेज सोडत असताना तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असली पाहिजे. व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असली तुमचा टेन्स चांगला असेल तर तुम्हाला तो पॅसेज समजण्यासाठी मदत होते. चला नेक्स्ट बघू आता क्वेश्चन नंबर 40. In the following question out of the given 4 alternatives select the one which is opposite in meaning to the underlined word. बघा अधोरेखित केलेला जो शब्द आहे त्याचा तुम्हाला अपोजिट वर्ड दिलेल्या ऑप्शनपैकी फाइंड आउट करायचा आहे. प्रश्न वाचूया. द पेशंट वॉज रीथिंग ऑन द बेड इन ॲगनी. बघा द पेशंट वॉज रीथचा अर्थ होतो विवळणे. कुठे विवळ तर बेडवरती. ॲगनी म्हणजे काय तर दुःखाने वेदनेने जो पेशंट होता तो बेडवरती काय तर विवळत होता म्हणजे काय तर आडोशा बदलत होता त्याला इतक्या वेदना होत होत्या असं त्याचा अर्थ होतो. ॲगनीचा अर्थ काय तर वेदना दुःख याचना. मग यासाठी आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचं. ऑप्शन वाचूया. फर्स्ट आहे डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे तणाव हा सिनोनिम येऊ शकतो त्यासाठी. नेक्स्ट आहे कम्फर्ट. कम्फर्ट म्हणजे आरामदायक हा त्याचा करेक्ट आन्सर येऊ शकतो. नेक्स्ट आहे अँझिटी. अँझिटी म्हणजे काय तर अस्वस्थपणा. नेक्स्ट आहे मिजरी म्हणजे दुःख याचना.
म्हणून ॲगनी या शब्दासाठी ॲक्युरेट जो ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन नंबर 2. कम्फर्ट म्हणजे काय तर आरामदायक, एकदम सुस्थितीत असणं असं त्याचा अर्थ होतो, आनंददायक. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 15. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. वर्ड दिलेला आपल्याकडे ब्रॉड. ब्रॉडसाठी ब्रॉडचा अर्थ काय होतो बरं? रुंद. आणि अरुंदसाठी काय येईल मग? नॅरो, वाईड, लार्ज, ह्यूज. ऑप्शन नंबर 1 नॅरो हा आपला करेक्ट आन्सर आहे. बघा नॅरोचा अर्थ होतो अरुंद, ब्रॉडचा अर्थ होतो रुंद. वाईडचा अर्थ सुद्धा लांबलचक होता, लार्ज म्हणजे मोठा होतो, ह्यूज म्हणजे मोठा होतो. परंतु यासाठी ॲक्युरेट ब्रॉडसाठी येतो नॅरो, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता. इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर. Find out which part of the sentence has an error and select the appropriate option. If a sentence is free from error, select no error. बघा खाली जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनमध्ये काय एक प्रकारचं काय त्या प्रश्नामध्ये एक प्रकारचे एरर सापडलेले. एरर कोणत्या असतील? एरर तुमच्या टेन्सवर आधारित असतील, म्हणून टेन्स सगळे पार्ट असणं आवश्यक आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट नावाचा टॉपिक आहे ग्रामरचा, तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित करा. मॉड्यूल ऑक्झिलरी आहेत आपल्याकडे ॲम, आर, कॅन, कुड, शॉल, शुड, विल, वुड, मे, मस्ट, माइट, डू, डज, डिड, हॅव, हॅज, यांचा वापर कुठे होतो, त्यांच्यानंतर कोणतं क्रियापद येतं ते सुद्धा महत्त्वाचं आवश्यक आहे. जसं की बघा कॅन असेल तर कॅन नंतर फी 1 येतं, जर कॅन हॅव असेल तर कॅन हॅव नंतर फी 3 येतं. शुड नंतर फी 1 क्रियापद येतं, परंतु शुड हॅव नंतर फी 3 येतं. तर अशा प्रकारचे सेंटेन्स असतील जे तुम्हाला कन्फ्यूज करणारे असतील त्या तुम्हाला एरर फाइंड आउट करायच्या आहेत. सिंग्युलर असेल, प्लुरल असेल, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रिपोजिशन असतील ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. चुकीचा प्रिपोजिशन वापरण्यात आलेला असेल ते सुद्धा तुम्हाला एररमध्ये येऊ शकतं. प्रश्न हा एररचा आहे. बघूया. लॉरेन्स हॅव सम डिफिकल्टी इन वर्किंग ॲट नाईट शिफ्ट. लॉरेन्सला काय होती? डिफिकल्टी होती, अडचण होती. कधी? तर नाईट शिफ्टमध्ये वर्क करण्यासाठी, काम करण्यासाठी. ऑप्शन 1 आहे वर्किंग ॲट नाईट शिफ्ट. ऑप्शन 2 लॉरेन्स हॅव. ऑप्शन 3 नो एरर. ऑप्शन 4 सम डिफिकल्टी इन. वाक्यामध्ये जर कुठली एरर नसेल, प्रश्न काय म्हणतो? इफ अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एरर सिलेक्ट नो एरर. वाक्यामध्ये जर कोणतीच एरर नसेल तर ऑप्शन नंबर 3 ला सिलेक्ट करायचं. परंतु वाक्यामध्ये एरर आपल्याला सापडलेली आहे. लॉरेन्स हा सिंग्युलर आहे म्हणून लॉरेन्सच्या समोर हॅज यायला पाहिजे, हॅव हे चुकीचं आहे. लॉरेन्स हॅज सम डिफिकल्टी. लॉरेन्सला अडचणी होत्या कशासाठी? तर नाईट शिफ्टमध्ये काम करण्यासाठी, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघूया पॅसेजशी संबंधित. जवळपास पॅसेजवरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न कधी येतील तुम्हाला? ज्यावेळेला तो पॅसेज तुम्हाला अंडरस्टँड होईल, पूर्णपणे फोकॅब्युलरी स्ट्रॉंग असेल तुमची, त्यावेळेला पॅसेज तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. बघूया आपण पॅसेज काय म्हणतो. Marie Curie was a Polish French physicist and chemist who conducted pioneering research on radioactivity. बघा मेरी क्युरी वॉज अ पॉलिश फ्रेंच फिजिसिस्ट. फिजिसिस्ट म्हणजे कोण? तर भौतिकशास्त्रज्ञ असं म्हणूया. केमिस्ट म्हणजे रसायनशास्त्रज्ञ. मेरी क्युरी कोण होत्या? एक पॉलिश भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या. हू कंडक्टेड पायनरिंग रिसर्च ऑन रेडिओ जिने काय केलेलं होतं? एक रिसर्च केलेला होता, संशोधन केलेलं होता रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर किरणोत्सारावरती तिने काय केलं होतं? संशोधन केलेलं होता. आणि पायोनियर म्हणजे काय तर अग्रगण्य म्हणजे सर्वात महत्त्वाचा असा रिसर्च तिने रेडिओ ॲक्टिव्हिटी केला होता, किरणोत्सारावरती. नेक्स्ट सेंटेन्स. शी वॉज द फर्स्ट वुमन टू विन अ नोबेल प्राइज. ती पहिली महिला होती की जिने नोबेल प्राइज जिंकलेलं होतं. द फर्स्ट पर्सन अँड द ओनली वुमन टू विन द नोबेल प्राइज ट्वाइस. आणि जी पहिली महिला होती जिने की 2 वेळा, फर्स्ट पर्सन पहिली व्यक्ती आणि पहिली महिला होती, फर्स्ट वुमन होती जिने की नोबेल प्राइज 2 वेळा जिंकलेलं होतं. अँड द ओनली पर्सन टू विन द नोबेल प्राइज इन 2 सायंटिफिक फील्ड. बघा आणि ती अशी महिला होती की जिने 2 सायंटिफिक फील्ड म्हणजे 2 संशोधनात्मक क्षेत्रामध्ये तिने काय केलं होतं? नोबेल प्राइज मिळवलेलं होतं. म्हणजे 2 क्षेत्रामध्ये तिला संशोधनात्मक प्राइज मिळवणारी ती व्यक्ती होती. हर हजबंड पिएरी क्युरी वॉज अ को विनर ऑन हर फर्स्ट नोबेल प्राइज. तिचे जे पती होते त्यांचं नाव होतं पिएरी क्युरी. ते को विनर होते हर फर्स्ट नोबेल प्राइज म्हणजे तिला ज्या वेळेला पहिला नोबेल प्राइज मिळाला होता तिचे सहचारी कोण होते? तर तिचे हजबंड पिएरी क्युरी होते. मेकिंग देम द फर्स्ट एव्हर इवन मॅरिड कपल टू विन द नोबेल प्राइज. आणि याचमुळे त्यांना पहिलं मॅरिड कपल म्हणजे वैवाहिक जोडपं की ज्यांनी हा नोबेल पुरस्कार मिळवलेला होता असं त्यांचं एक नावलौकिक झाला. नेक्स्ट. अँड लॉन्चिंग द क्युरी फॅमिली लिगसी ऑफ अ 5 नोबेल प्राइज. आणि याचमुळे त्यांची जी क्युरी फॅमिली होती त्या क्युरी फॅमिलीला किती? 5 नोबेल प्राइज. एकूण किती नोबेल प्राइज मिळाले होते? तर 5 नोबेल प्राइजचा त्यांना लिगसी म्हणजे वारसा मिळालेला होता. शी वॉज द फर्स्ट वुमन टू बिकेम अ प्रोफेसर ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस. आणि ती पहिली महिला होती की जी काय बनली होती? प्रोफेसर बनली होती. कुठे? तर युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसमध्ये पहिली महिला जी प्रोफेसर होती तर ती
मेरी क्युरी होती. शी वॉज बॉर्न इन वॉर्सो, ती वॉर्सोमध्ये जन्मली होती. इन व्हॉट वॉज द किंगडम ऑफ पोलंड, ते पोलंडच्या किंगडममध्ये साम्राज्यामध्ये यायचं. पार्ट ऑफ द रशियन एम्पायर, आणि ते रशियन एम्पायरच्या साम्राज्यामध्ये येतं. म्हणजेच काय, तिचा जन्म वॉर्सोमध्ये झाला होता, तो पोलंडमध्ये यायचा आणि रशियन एम्पायर रशियनच्या साम्राज्यामध्ये यायचा. नेक्स्ट, शी स्टडीड ॲट वॉर्सॉस क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी. बघा, तिने अभ्यास कुठे केलेला होता? वॉर्साच्या क्लॅन्डेस्टाईन म्हणजे काय तर गुप्त अशा फ्लाइंग युनिव्हर्सिटीमध्ये तिने अभ्यास केलेला होता. अँड बिगॅन हर प्रॅक्टिकल सायंटिफिक ट्रेनिंग इन वॉर्सा, आणि तिची जी सायंटिफिक संशोधनात्मक जी प्रशिक्षण होतं तिने वॉर्सामध्ये घेतलेलं होतं. शी फॉलोड हर एल्डर सिस्टर ब्रॉनिस्लावा टू स्टडी इन पॅरिस. बघा, मग ती कुठे गेली तर तिची जी बहीण होती ब्रॉनिस्लावा, ती कुठे करायची? स्टडी पॅरिसमध्ये करायची. तिने पाठलाग केला किंवा ती गेल्यामुळे ती सुद्धा तेथे गेली. फेअर शी अर्न द हायर डिग्री, आणि तिने पॅरिसमध्ये तिने काय केले? उच्च अशा डिग्री मिळवला. अँड कंडक्टेड हर सबसिक्वंट सायंटिफिक वर्क, आणि तिने तिचंच सायंटिफिक वर्क म्हणजे संशोधनात्मक काम तिने तिथं चालू ठेवलं. शी मेड अन ॲग्रीमेंट विथ हर सिस्टर ब्रॉनिस्लावा, आणि तिच्या बहिणीसोबत ब्रॉनिस्लावासोबत तिने काय केलं? एक ॲग्रीमेंट केला, करार केला. दॅट काय करार केला? शी वुड गिव्ह हर फायनान्शियल असिस्टंट. किती तिला? एक फायनान्शियल असिस्टंट म्हणजे काय तर आर्थिक मदत देईल. कधी देईल? तर ड्युरिंग ब्रॉनिस्लावाज मेडिकल स्टडीज इन पॅरिस. बघा, ब्रॉनिस्लावाची जी मेडिकल स्टडीज आहे, जो मेडिकल शास्त्राचा म्हणजे वैद्यकशास्त्राचा जो अभ्यास आहे, त्या अभ्यासादरम्यान ती तिला आर्थिक मदत करेल असा त्याने एकमेकांना करार केला. इन एक्सचेंज फॉर सिमिलर असिस्टंट 2 years लेटर, आणि 2 वर्षानंतर अशाच प्रकारची सेम मदत ब्रॉनिस्लावानी सुद्धा मेरी क्युरीला करावी या उद्देशाने त्यांनी एकमेकांसोबत हा करार केलेला होता. कशासाठी? आर्थिक मदत, फिनान्शियल असिस्टंटसाठी. ड्युरिंग वर्ल्ड वॉर फर्स्ट म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान शी डेव्हलप्ड मोबाईल रेडिओग्राफी युनिट्स. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान तिने काय केलं? मोबाईल रेडिओग्राफी युनिट्स तयार केलं, विकसित केलं. टू प्रोव्हाइड एक्सरे सर्व्हिसेस टू फील्ड हॉस्पिटल, जे की हॉस्पिटल आहेत. फील्ड हॉस्पिटल म्हणजे काय? जिथे युद्ध चालू आहे त्या युद्धाच्या ठिकाणी जे हॉस्पिटल आहेत त्या युद्धाच्या ठिकाणी एक्सरे सर्व्हिससाठी तिने काय केलं होतं? एक रेडिओग्राफी युनिटसुद्धा चालू केलेलं होतं. आता यावर आधारित जे प्रश्न आहे ते प्रश्न आपण वाचूया. प्रश्न काय म्हणतो? अकॉर्डिंग टू द गिवन पॅसेज द क्युरी फॅमिली हॅज हॅड अ लिगसी ऑफ हाऊ मेनी नोबेल प्राइज. बघा, पॅसेज काय म्हणतो? द क्युरी फॅमिलीला किती, हाऊ मेनी नोबेल प्राइज, किती नोबेल प्राइज मिळालेले होते? ऑप्शन 1 आहे 2 नोबेल प्राइज, ऑप्शन 2 आहे 4 नोबेल प्राइज, ऑप्शन 3 नोबेल प्राइज, ऑप्शन 4 5 नोबेल प्राइज. बघा, येथेच आपला आन्सर आहे. त्यांच्या पूर्ण कुटुंबाला किती मिळाले होते? की 5 नोबेल प्राइज मिळालेले होते. म्हणजे ऑप्शन नंबर इथला काय? आता ऑप्शन हा आपला करेक्ट होतो. बघा, इथे दिलेला आहे 5 नोबेल प्राइज, इथे सर्कलमध्ये केलेलं मी. चला नेक्स्ट बघू. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो? ॲट द टाइम मॅरीज बर्थ वॉर्सा वॉज अंडर विच ऑफ द फॉलोइंग किंगडम. मॅरीचा ज्या वेळेला जन्म झालेला होता त्यावेळेला वारसा जो कुठल्या किंगडमच्या अंडर खाली यायचा? ऑप्शनमध्ये बघा इथे दिलेला आहे बघा आपल्याकडे. शी वॉज बॉर्न इन वॉर्सा इन व्हॉट वॉज द किंगडम ऑफ पोलंड. तो पोलंडच्या साम्राज्यामध्ये यायचा. म्हणून बघा, ऑस्ट्रेलिया रॉंग, फ्रान्स रॉंग, स्पेन रॉंग. ऑप्शन नंबर 4 हा पोलंड आहे. म्हणजे आन्सर नंबर 4 हा करेक्ट आहे. नेक्स्ट बघू आता. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नियरेस्ट इन मिनिंग टू द क्लॅन्डेस्टाईन इज युज्ड ॲज अ गिवन पॅसेज. बघा, क्लॅन्डेस्टाईन हा जो वर्ड आहे याचा आपल्याला एक काय शोधायचा आहे? नियरेस्ट मिनिंग म्हणजे काय तर सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचं. बघा, सिनोनिमचे घटक नेहमी यावरती विचारले जातात. बघा, क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ होतो गुप्त, क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी. बघा, बऱ्याच वेळा असा जर तुम्हाला अर्थाचा शब्द दिलेला आहे तर शब्दाचा अर्थ कळाला नाही तर सेंटेन्सनुसार त्याचा अर्थ काय होऊ शकतील असा लावण्याचा प्रयत्न करा. बघा, क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ होतो गुप्त अशा फ्लाइंग युनिव्हर्सिटीमध्ये तिने तिचं शिक्षण घेतलेलं होतं. मग गुप्त या शब्दासाठी आपल्याला समानार्थी शब्द काय? बघा, हिडन म्हणजे लपलेला, सेकंड ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, फोर्थ राईट म्हणजे आपण पुढील योग्य असं म्हणता येईल. अबोव बोर्ड याचा काहीच संबंध नाही. म्हणजेच क्लॅन्डेस्टाईनसाठी ऑप्शन नंबर 1 हिडन अशा युनिव्हर्सिटीमध्ये तिने तिचं शिक्षण पूर्ण घेतलेलं होतं असं त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. व्हॉट वॉज द रिअल इंटेन्शन ऑफ मॅरी क्युरी इन गिव्हिंग फिनान्शियल असिस्टंट टू हर सिस्टर फॉर हर मेडिकल स्टडी. बघा, व्हॉट वॉज द रिअल इंटेन्शन, इंटेन्शन म्हणजे हेतू. मेरी क्युरीचा काय हेतू होता? कशासाठी? फिनान्शियल असिस्टंट टू हर सिस्टर फॉर मेडिकल स्टडीज. वैद्यकशास्त्राच्या अभ्यासामध्ये तिच्या बहिणीला आर्थिक मदत करण्याचा तिचा इंटेन्शन, हेतू काय होता हा प्रश्न विचारलेला आहे. पहिला ऑप्शन बघा, दे वर अलोन, ते एकटे होते. अँड द सिटी वॉज न्यू फॉर बोथ ऑफ देम सो इट वॉज टोटली आउट ऑफ कोर्टसी. बघा, ते एकटे होते आणि ते शहर त्यांच्यासाठी नवीन होतं. नाही, ऑप्शन नंबर 1 रॉंग झालं.
सेकंड, शी वॉन्टेड टू परचेस हायर डिग्री फ्रॉम हर सिस्टर. तिच्या बहिणीकडून तिला हायर डिग्री परचेस विकत घ्यायच्या होत्या का तिला डिग्र्या? नाही, तिला मिळवायच्या होत्या. ऑप्शन नंबर 2 सुद्धा रॉंग. थर्ड, शी डिड इट इन एक्सचेंज फॉर अ सिमिलर असिस्टंट 2 years लेटर. तिने कशासाठी केलं? एक्सचेंज, मोबदला मिळवण्यासाठी, अदलाबदली. सिमिलर असिस्टंट 2 years लेटर, 2 वर्षामध्ये तिला अशाच प्रकारची फिनान्शियल मदत तिच्या बहिणीकडून हवी होती. या मोबदल्यामध्ये तिने काय केलं? एकमेकींना फिनान्शियल असिस्टंट केलं. म्हणून ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट होता. चला तर मित्रांनो, हा होता महत्त्वाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी असणारा तुमचा एक संभाव्य पेपर असं सुद्धा आपण म्हणू शकतो. याच प्रकारचे IBPS TCS पॅटर्ननुसार तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले त्याचा डिटेलमध्ये बारकाईने अभ्यास करा. असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.